आणि पुढे राजकीय वर्तुळातून आणखी एक महत्त्वाची बातमी. अजित पवारांबाबत संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय. भविष्यात अजित पवार हे शरद पवारांसोबत मवियाचा भाग होतील असं संजय राऊतांनी म्हटलंय. महायुतीत असताना दादांनी मविया सोबत युती केल्यानं त्यांच्यावर कारवाई होईल असंही राऊतांनी म्हटलंय. तर मविया म्हणून राजकीय पक्षाची मूठ बांधणं हे गरजेचं असल्याचं सांगत वडेट्टीवारांनी सुद्धा अजित पवारांसाठी सकारात्मकता दाखवलेली आहे. शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असं काय विचार करा की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना. कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे. अशा वेळेला त्यांच्या तिथे कारवाई होईल आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत त्यांना पडावं लागेल. एका दगडावर दोन पाय कसे ठेवणार, दोन दगडावरती पाय कसे ठेवणार. त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल ना, किंवा काहीतरी एक स्वीकारावं लागेल. मला वाटतं की महाविकास आघाडी म्हणूनच एक मोड चांगली बांधली पाहिजे. सर्वांना घेऊनच या जिल्हा परिषदांना सामोरं गेलं पाहिजे, तरच यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदामध्ये काही प्रभावी काम होऊ शकेल. तर खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केल्यानंतर वडेट्टीवारांनी सुद्धा तशाच प्रकारची री ओढली आहे. अजित पवार भविष्यात मवियामध्ये येतील आणि महाराष्ट्रासाठी चांगलं काही करायचं असेल तर अशा प्रकारे मोठ बांधणं गरजेचं असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तर या संदर्भात नवनाथ वन काय म्हणालेत ते एकदा आपण पाहूया. तर अजितदादा पवार हे महायुतीचे घटक पक्ष आहेत. अजितदादांबद्दलची कितीही स्वप्न तुम्ही बघितले की ते महाविकास आघाडीमध्ये येतील, तर ते अजिबात होणार नाही. अफवांची फॅक्टरी पसरवणं एवढंच संजय राऊत यांचं सकाळी सकाळी काम असतं. या अफवांच्या फॅक्टरीला अजितदादा कधीही बळी पडणार नाहीत.